22 तारखेला त्याचा निकाल लागणार, 23 तारखेला। आज 13 तारीख आहे। खऱ्या अर्थानं प्रचाराची सुरुवात आजपासून झालेली आहे। 18 तारखेपर्यंत 19 तारखेपर्यंत संध्याकाळी 6 वाजेपर्यंत प्रचार होणार। अजून आपल्याला आपलं बटन किती नंबरला आहे हे अजून सुद्धा समजलेलं नाहीये, पण आजच्याला ते संध्याकाळी उशिरापर्यंत आपल्याला ते कळलं। गेली 5-6 वर्ष झालं खरं तर आज गावामध्ये सभा किंवा गावामध्ये यावं लागत असं मला कदापि वाटलं नव्हतं, कारण गेले 6 वर्ष झालं जसा तुम्ही डोक्यावर माझे हात ठेवलाय तसा हात माझ्या डोक्यावर तर तुम्ही काढलेला नाही। हा मला माझ्या गावाचा, माझ्या माता भगिनींचा मला मनापासून त्यांचा आदर वाटतो। एक शेतकऱ्याचं साध्या घरचं पोर आज ह्या तालुक्याच्या जिल्ह्याच्या राजकारणामध्ये एक चांगल्यांच्या समोर या ठिकाणी खंबीरपणाने उभं राहतं, ते फक्त तुमच्या भरवशावर उभं राहतं, माझ्या माता भगिनींच्या आशीर्वादावर उभं राहतं। आपल्याला मागचे गेले 45 वर्षे मी सत्ता या ठिकाणी जर त्याच्या समोर उभं राहायचं असं तर किती संघर्ष करावा लागत असेल, आणि जसं तुम्ही मला जिल्हा परिषदेमध्ये निवडून पाठवलं तसं मी संघर्ष करतोय। प्रत्येक वेळेला त्या ठिकाणी माझ्या विरोधकांना मी चांगल्या पद्धतीने चांगल्या कामात उत्तर देण्याचं काम करतोय। आता सुद्धा या ठिकाणी पोलीस बांधव आले होते, कुणीतरी फोन केला की त्या ठिकाणी सभा चालू आहे, त्याचं परमिशन आहे की नाही। अरे ग्रामपंचायत माझे, सरपंच माझा आहे, आम्हाला काय कोणाच्या परमिशनची गरज आहे? माझ्या काँग्रेस राष्ट्रवादीच्या बांधवांना सांगू इच्छितो, जिथं बसून ऐकत असतील तिथं ऐकत असतील, परंतु कुलदीप कोंडेंनी कधी तुम्हाला खाली खेचायचं राजकारण कधी कदापि केलेलं नाही। जर 5 वर्षामध्ये या कुलदीप कोंडेचं जर काय या गावामध्ये चुकलं असेल तर जाहीरपणाने माझी माफी मागायची चौकामध्ये तयारी आहे, या सभेमध्ये तयारी आहे। ग्रामपंचायतीची कोंडेंनी लावलेली नाहीये। वया परदेशीला 2 वर्ष बिनविरोध सरपंच होणार होतो। शिवनाना कोंडेंचा मुलगा सोनाचा कोंडेला 2 वर्ष पहिला उपसरपंच होणार होतो। त्या उमेदवार या ठिकाणी यशवंतने आणला होता, त्याला सुद्धा पहिलं 1 वर्ष सरपंच करा। विलासभाई उमर या ठिकाणी बसलेले 3 याद्या तयार झालेल्या, 3 याद्यावर कुलदीप कोंडेंनी सही केली, मी गावात येत नाही, मला गावच्या राजकारणामध्ये पडायचं नाही, मला सर्व लोक बरोबर घेऊन गावचा विकास करायचा आहे। केळवडे गावला एक इतिहास आहे, परंतु सारा गाव कुलदीप त्याच्या पाठीमागे पडतंय, त्याला धोकी बनवायचं कसं, त्याला विरोधात बनवायचं कसं, याचं कट कारस्थान केलं गेलं। मग मी ज्याचं नाव घेत होतो त्याच्या नावाला मी नाव घेतलं की त्याला विरोध होत होता। आज मला सांगतो मी संजय अध्यक्ष आणि बाळासाहेब दळवी, मला तुमची गरज आहे, माझा हात कडे, तुम्ही या ज्या वेळेला पाहिजे त्या वेळेला मला गावात राजकारण करायचं नाही, मी विकासाचं राजकारण करतो। ही जर सांगत असतील ना की गावामध्ये पैसे आले नाहीये, गावामध्ये कामं झालेली नाहीये, आपल्या सर्वांच्या साक्षीने सांगतो, ह्याच लोकांनी सुप्रिया सुळाने अजित पवार बस जाऊन अध्यक्ष उपाध्यक्षाची तक्रार केली आणि त्याला पैसे देत आहे कशाला, त्या ठिकाणी आमचं काम करण्याची अडचण होते। त्या ठिकाणी सांगत होते की याला कोणी पैसे जास्त देतात आणि त्या ठिकाणी गावातून वरट्यात काय केलं म्हणून, काही केलं नसलं ना कुलदीप कोंडेने, तर त्या जनतेच्या हृदयामध्ये जागा मात्र नक्की केलेली आहे। ही जागा त्या जनतेच्या हृदयात कधी कमी होणार नाहीये। 5 वर्षामध्ये एक माणूस सुद्धा कधी मी त्याला वाईट केलेला नाही किंवा माझ्यापासून तुटलेला नाही। आणि मग ही लोक सांगतायत की कुलदीप तात्याने एवढा मोठा लेवलचा माणूस त्यांनी गावात प्रचाराला फिरायला नव्हतं पाहिजे होतं। बाळासाहेब दळवे मी तुमच्यापेक्षा मोठा नाहीये, शिवनाना कोंडे मी तुमच्यापेक्षा मोठा नाहीये,
शंकर मास्तर मी तुमच्यापेक्षा मोठा नाहीये, राजू अण्णा धुमाळ मी तुमच्यापेक्षा मोठा नाहीये. तुम्ही गावात फिरत होता त्याचं काय? तुम्ही गावात पैसे घेऊन फिरत होता त्याचं काय? अरे ज्या लोकांनी माझ्यासाठी रात्र दिसवली, ज्या लोकांनी माझ्यासाठी रात्रीचा दिवस केला, त्या लोकांसाठी मी मत मागणार नाही तर मग तुम्ही मागणार आहे का? आणि मी पण विरोधाला भेट नाही. मित्रांनो माहिती आहे मोबाईल मध्ये जर इनबॉक्स फुल झाला ना तर जुनं SMS डिलीट करावं लागतं, तेव्हा नवीन आगमन होतं. बायको गेली ना बिन भक्ता केलेली आहे, एवढा भरोसा आहे माझ्यावर. बिन भक्ताला आणि तिलाही सांगतो माझ्या नादी पडू नका, शिवसेनेच्या नादी कोणी पडू नका. घरात ज्या वेळेला निघतो ना त्यावेळेला तिला सांगून येतो, घरी आलं तर तुझा नाही तर शिवसेनेचा. शिवसेनेने मोठा केला, कुठल्या डोंगे सुंग्याने या कोणाला मोठा केलेला नाही, जनतेने मोठा केलाय. कुठल्या नेत्याचा कुठल्या फुगाऱ्याचा माझ्या पाठीमागे हात नाही. माझी पोरं गुतावली कालच्या, जी पोरं तिथं नसताना गुतावली. कुणाला नाव माहिती, कुणाला नाव माहिती होती? वडिलांसकट टोपण नाव सगळा महेश भाऊ बाळासाहेब कोंडे, संदीप खुळे, अमित नारायण कोंडे. कुणाला नाव माहिती होती? 4 दिवसात सोडल्याने केसाला सुद्धा धक्का लावून दिला नाही. गावामध्ये म्हणत होती 6 महिने तुला सुटायची नाहीये. कुलदीप कोंडेला ज्या वेळेला गोतावला 1996 साली त्यावेळेला बारीक होता, बालिश होता, त्याला कळत नव्हतं. त्याचा आई वडील साधं होतं, त्याचा अभ्यास आज माझ्या उपयोगाला आला आणि 4 दिवसामध्ये माझी पोरं सोडून लागली. चांगल्यासाठी होतं. माझ्या कार्यकर्त्याला सांगाल प्रत्येक गोष्ट ही शिकण्यासाठी असते, प्रत्येक गोष्ट शिकण्यासाठी असते. आणि आज खऱ्या अर्थानं तुम्ही शिवसैनिक झाला. बाळासाहेबांचं एक ब्रीद होतं की साला ज्याच्यावर केस नाही तो शिवसैनिक होऊच शकत नाही. चांगलं राजकारण करतो, चांगलं राजकारण करणार, विकासाचं राजकारण करणार, द्वेषाचं, कपट कारस्थानाचं आणि कुठंतरी कुणाला खाली खेचण्याचं राजकारण कदापिही करणार नाही. कोणीकडून होणारे नाही. अरे होतो ना 4 महिन्याचा तेव्हापासून संघर्ष करतोय. माझ्या माता भगिनी असतील तर घरातल्या सगळ्या माझ्या मंडळी सगळ्यांना माहिती आहे. माझा इथे 4 महिन्याचा असताना भाजलेलो होतो, त्याच्यानंतर 4 महिन्याचा असताना खचून दवाखान्यामध्ये ऍडमिट होतो, त्याच्यानंतर 3 वर्षांनी घरी आलोय. माझी मरायची तारीख कधीच संपून गेलेली आहे. माझा वाटवा तुम्ही करू नका, संयम बाळगून ही गांडू चावला समजू नका. या गावामध्ये माझ्या बरोबर येईल त्याला मी बरोबर घेऊन जाईल. जो माझ्या बरोबर येईल माझ्या कार्यकर्त्याच्या केसाला कधी धक्का लागून देणार नाही. माझ्या माता भगिनींना वाटलं पाहिजे आज शिवसेनेमध्ये कोंडेच्या बरोबर माझं पोरगं कुठं व्हायला गेलेलं नाहीये. कुणाला एखाद्या हॉटेलवर बारवर घेऊन जाणार नाही, दारू रुपयाचे माझ्याकडून मिळणार नाही. तुम्ही बघा ज्यांच्या बरोबर पोरं येत आहे ते काय करून येत संध्याकाळची नवीन नवीन पोरं कवडे पोरं दारू प्यायला शिकू नका, त्यांना व्यसनाच्या नादी लागू नका. चांगलं काम करण्याचं काम आमची तिथली या ठिकाणी ग्रामपंचायत बॉडी करते. राजकारण माझ्या घरात नाही, राजकारण माझ्या कधी पिढी जात माझ्या कुठल्या घरातल्याने कधी राजकारण केलेलं, परंतु आज तुम्ही संधीचं सोनं करण्याचं काम माझ्याकडून सांगता. ज्या ज्या वेळेला चुका होत्या त्या ठिकाणी मी चांगलं काम करत जातो. आणि अनेक लोक त्या ठिकाणी शिवसेनेच्या तिकिटासाठी विधानसभेसाठी उभी होती. अनेक लोक दिवस होते, करोडोची बोली जात होती. पण ह्या उद्धव खोलीमध्ये बोलून घेतलं आणि सांगितलं कुलदीप तुला विधानसभेची निवडणूक लढायची आहे, आमची तयार आहे, त्या ठिकाणी तयारीला जा. आणि ज्या वेळेला इलेक्शन मध्ये हारलो त्या वेळेला त्या ठिकाणी गेलो मातोश्रीवर, त्या ठिकाणी त्याच वेळेला उद्धव साहेबांनी सांगितलं कुलदीप तू
भीती वाटत नाहीये. काही निकाल लागू द्या, पॅनल टू पॅनल मतदान करायचं. अजिबात माझ्यासाठी कोणी मत मागण्याची गरज नाही. गावच्या मतदार संघाच्या कुलदीप तात्याला दे, एक मला द्या, एक कुलदीप तात्याला दे, एक मला द्या. माझ्यासाठी कोणी मतदान मागू नका, माझ्यासाठी मतदान मागू नका. या ठिकाणी आमच्या उमेदवार जर पराभव झाला तरी चालत, पण थुकलेलं ताट या शिवसेनेला अजिबात इलेक्शन झाले आपली गोष्टी, इलेक्शन झाले आपली मैत्री, इलेक्शन झाले शाबासकीचा हात. कुणी पराजय व्हायला, कुणी विजय व्हायला, एकत्र येऊन माझ्या समोर त्यांचा सत्कार घेण्याची माझी तयारी आहे. परंतु मतदानामध्ये विष पेरायचं काम मात्र कोणी करू नका, गैरसमज होतोय. एवढ्या दोन उमेदवार मग कसं होणार, खालचं आपल्याला वरचं त्यांना अजिबात होणार नाही. माझ्या मतदारांवर माझा विश्वास आहे, माझ्या जनतेवर माझा विश्वास आहे. माझ्या एवढ्याला आहे ह्या गावचं पाणी पडलं, ह्या मातीत जन्माला आलो म्हणून या पुरचं राजकारण करतो, या जिल्ह्याचं राजकारण करतो. खूप सन्मान दिला माझ्या पक्षाने. ही शिवसेना हा छत्रपतींचा भगवा, त्या संत ज्ञानेश्वरांचा भगवा. ह्या जर तालुक्यावर फडकवायचा असेल तर येणार 21 तारखेला आपल्याला मतदार हे धनुष्यबाणा पुढे करावं लागलं, धनुष्यबाणाचं बटन दाबून करावं लागलं. आपले दोन्ही उमेदवार तालुक्यामध्ये सुद्धा आपल्याला चांगलं आता पोझिशन आहे, चांगलं त्या ठिकाणी प्रत्येक वार्डामध्ये चांगली गर्दी होती. लोक मतदान करायला तयार आहेत. त्या काँग्रेस राष्ट्रवादीचं साम्राज्य उलथून टाकण्यासाठी या ठिकाणी तयार आहे. फक्त आपण चुकी करू नका. जाता जाता मी एवढंच सांगेन की गरजू दे तिथं पुन्हा शिवगर्जना, गरजू दे तिथं पुन्हा शिवगर्जना. आव्हान देत रक्तातल्या अग्नी सूर्याला, गरजू दे तिथं पुन्हा शिवगर्जना. आव्हान देत रक्तातल्या अग्नी सूर्याला. पेटून उठले चांदण्यात रमलेली मन, झळाळून उभे भाषण गंजलेली व्यक्तिमत्व. ह्या शपथ स्मरून शिवछत्रपतींना, ह्या शपथ स्मरून शिवछत्रपतींना द्या वचन आदरणीय हिंदू हृदय सम्राटांना, द्या वचन आदरणीय हिंदू हृदय सम्राटांना. बांधू उभा तालुका शिवबंधनाच्या धाग्यानं, बांधू उभा तालुका शिवबंधनाच्या धाग्यानं.